हाय फ्रेंड्स, आज आपण पावसाळ्यात गरम गरम भज्जी बनवायला शिकणार आहोत. तर ही रेसिपी आवडली तर लाईक अँड सबस्क्राईब करा नंतर आणि मला खूप छान सपोर्ट करा. चला तर आपण आता भजी बनवायला शिकूया. ठीक आहे, तर चला किचनमध्ये जाऊ. इथे मी 2 मोठे कांदे आणि एक छोटासा कांदा घेतला आहे. आपण आज कांदा भजी बनायला शिकणार आहोत. तर आपण इथं घेणार आहोत 1 वाटी कोथिंबीर, थोडासा अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, एकदम थोडासा सोडा टाकायचा आहे, हळद घेणार आहोत, जिरे घेणार आहोत, ह्याच्यामध्ये थोडेसे मीठ घेणार आहोत आणि इथं मी मिरच्या कापल्या आहेत. चला तर आता आपण कांदा पण कापून घेऊया आणि मग आता आपण कांदा कापून घ्यायचा आहे. चला फ्रेंड्स, तर आता मी कांदा कापून घेते. हा फर्स्ट आपण मोठा कांदा कापून घ्यायचा आहे. ह्याला असं उभं चिरायचं आहे. आपल्याला असं हे करायचं नाही आहे. आज या कांद्याला आपण उभं चिरणार आहे कारण की आपल्याला भजी बनवायची आहे. तर आता आपण ह्याला कापून घ्यायचं आहे. तर असं उभे कापून घेणार आहे मी ह्याला. असे उभे मी कापून घेतलेले आहेत. त्याला आपण असे एकदम असं उभे कापून घ्यायचे आहे. मी तो व्हिडिओ नंतर दाखवते. तर मी हा एक कांदा उभा कापलेला आहे. अशा पद्धतीने कापायचा आहे. हे देखा असं उभं कापायचं आहे. आता दुसरा कांदा कापायचा आहे आणि एक छोटासा कांदा कापायचा आहे. तर फ्रेंड्स, मी तर उभा कांदा चिरून घेतला आहे. तो छोटा कांदा होता मी तो हा खूप झाला म्हणून मी आणि ती मिरची कापली आहे आणि कोथिंबीर एवढंच आपल्याला कापायचं आहे. बाकी काय कापायचं नाही. आणि हे डब्यामधले एवढे सगळे टाकायचे आणि अर्धे चमचे आपल्याला टाकायचे आहेत. चला तर पाहू. तर मी हे कांदे एका बाउलमध्ये टाकले आहे. आता ह्याला ना सुट्टे करून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम छान सुट्टे केले आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या जेवढ्या कापलेल्या त्या ॲड करून घ्यायच्या आहेत सगळ्या. तर आपल्याला हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या ॲड करायच्या आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम असं एवढंच हळदी टाकून घ्यायची आहे. हळद टाकलेली आहे. तर ह्याला आपण हातातून असं ओवा हे करून टाकायचं आहे. ओवा टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचा आहे. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे आणि ना आपल्याला एवढा किंचितभर ना सोडा टाकायचा आहे. सोडा टाकला आहे आणि नंतर आपली ना कोथिंबीर मस्तपैकी ह्याच्यात टाकायची आहे. मग आता सगळ्यांना असं मस्तपैकी मिक्स करायचे मस्त. तर आपल्याला ना या मॅटरमध्ये हे 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये सर्व बेसन पीठ टाकायचं आहे आणि ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ना हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी नंतर टाकायचं आहे, नाहीतर माणसाला पाणी नाही टाकलं तरी चालतं. तर पूर्ण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझं हे बघा बॅटर झालं आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवायचं. मी तेल गरम करायला पण ठेवलं आहे आणि नंतर आपल्याला भज्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत. तर आपण या पद्धतीने भजी टाकू शकतो. तर आपण ही भजी असं टाकून मिक्स करत आहोत. तर बघा किती छान खमंग फ्राय होत आहे. तर ना आपल्याला हे असं घ्यायचं आहे आणि एकदम हळूवारपणे सोडायचं आहे. तर आता आपल्याला उडाला असं छानपैकी असं फ्राय करायचं आहे. बघा ही भजी तयार होत आहे. तशाच अनेक भज्या तयार होतील. तर आता आपण ह्याला असं आरामात ह्याच्यामध्ये हे टाकलं आहे. आता ह्याला हे खूप. तर आपण आता हे शेवटचं सोडलं आहे. आता एवढ्या ह्या शेवटच्या भज्या आहे आणि हे बघा आपल्याला तयार झालेलं कुरकुरीत भज्या
एकदम खूप छान आहे. चला तर आता या बघू. तर पहा आपला हे पण बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे. आता याला काढून घेऊया. तर फ्रेंड्स आपल्या कुरकुऱ्यात भज्या तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड सबस्क्राईब प्लीज. मला खूप सपोर्ट करा आणि अशाच माझ्या रेसिपी बघायच्या असतील तर लाईक करा. बाय बाय.